नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एसवी कशा यूट्यूब चॅनलवरती। क्लास 10th बोर्ड एक्झामसाठी मॅथ्स पार्ट 1 म्हणजे जो आपला अल्जेब्रा सब्जेक्ट आहे त्याचे 10 मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मित्रांनो, फक्त 10 क्वेश्चन्स तुम्हाला मी देतोय, लक्षात घ्या। हे 10 क्वेश्चन्स केल्याशिवाय मित्रांनो तुम्हाला एक्झामलाच जायचं नाही, पेपरलाच जायचं नाहीये। कास बोलतोय, हे 10 क्वेश्चन्स खूप इम्पॉर्टंट आहेत। हे 10 क्वेश्चन्स करा आणि बाकीचे क्वेश्चन तुम्हाला करायचे असतील तर करा, मी म्हणतोय, परंतु हे 10 क्वेश्चन्स तुम्हाला खूप इम्पॉर्टंट असणार आहेत, तुम्हाला करायचेच आहेत। मी तुम्हाला सांगतो, लास्टचे 4 ते 5 वर्षाचे बोर्डचे पेपर्स एनालिसिस केलेले आहेत, प्लस क्वेश्चन बँक एनालिसिस केलेले आहे आणि त्यानंतर क्वेश्चन्स काढले आहेत। उगाच काही सांगत नाहीये, काही पण क्वेश्चन घेऊन आलेलो नाहीये, पूर्ण एनालिसिस करून मित्रांनो हे क्वेश्चन्स घेऊन आलेलो आहे। त्यामुळे तुम्ही यावरती विश्वास ठेवू शकता। फक्त काय करायचं, हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। आता मला माहिती तुमच्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे, त्यामुळे थोडंसं टाइमपास न करता आपण डायरेक्टली क्वेश्चन्स कडे जाऊया। चला तर मित्रांनो, आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स। मित्रांनो फर्स्ट आहे x + y = 3 आणि मित्रांनो सेकंड इक्वेशन आहे 3x - 2y = 4। मोस्ट इंपॉर्टंट क्वेश्चन आहे, लक्षात घ्या, हा तुम्हाला सॉल्व करायचा आहे। त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड 3p² + 8p + 5 = 0। हा पण मोस्ट इंपॉर्टंट क्वेश्चन आहे। त्यानंतर थर्ड क्वेश्चन कडे जाऊया। थर्ड क्वेश्चन आहे, फाइंड द 19 टर्म ऑफ द फॉलोइंग AP 7, 13, 19, 25। लक्षात घ्या, हे तुम्हाला जे मी 3 क्वेश्चन सांगितले ना, ह्याचे व्हॅल्यू चेंज होऊ शकतात, परंतु हे क्वेश्चन येणार आहेत, म्हणजे हा क्वेश्चन येणार फॅक्टरायझेशन मेथडचा येणार, तुम्हाला टर्म फाइंड करण्यासाठी येणार किंवा तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्यासाठी येणार। इक्वेशन चेंज होऊ शकतात किंवा हे व्हॅल्यू चेंज होऊ शकतात, परंतु क्वेश्चन्स विचारले जाणार। किंवा तुम्हाला मी सांगतो AP मध्ये इथं तुम्हाला असं पण विचारलं जाऊ शकतं, एखादी ह्या नंबरची म्हणजे 560 नंबरची टर्म काय आहे, अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। जाऊयात आपल्या फोर्थ क्वेश्चनकडे। फोर्थ क्वेश्चन आहे, अ कार्ड इज ड्रॉन ॲट रँडम फ्रॉम अ पॅक ऑफ वेल शफल्ड 52 प्लेइंग कार्ड्स, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द कार्ड ड्रॉन इज अ स्पेड। अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जातो, मोस्ट इंपॉर्टंट क्वेश्चन आहे। त्यानंतर फिफ्थ नंबरचा क्वेश्चन कडे जाऊया। मार्केट व्हॅल्यू ऑफ अ शेअर इज ₹200 इफ द ब्रोकरेज रेट इज 0.3%, देन फाइंड द परचेस व्हॅल्यू ऑफ द शेअर। खूप इंपॉर्टंट क्वेश्चन आहे। त्यानंतर ड्रॉ द हिस्टोग्राम वेजेस इन रुपीज आणि मित्रांनो नंबर ऑफ वर्कर्स 40 to 53, 50 to 68, 60 to 70, 12, 70 to 86, 80 to 94। आणि लक्षात घ्या, मी जो तुम्हाला क्वेश्चन देतोय ना, याचे तुम्हाला आन्सर्स पाहिजेत का? जर आन्सर्स पाहिजे असतील तर कमेंटमध्ये आन्सर्स टाइप करा। काय टाइप करायचं? आन्सर्स। मी तुम्हाला ह्याची जी PDF आहे, ह्या क्वेश्चनच्या 10 क्वेश्चनच्या आन्सरची PDF मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती टाकून देईल, म्हणजे मला समजेल तुम्हाला गरज आहे। आणि जर तुम्ही भरपूर कमेंट्स पाहायला मिळाल्या तर टेलिग्राम चॅनलवरती भेटेल आणि तुम्ही इझिली याचा अभ्यास करू शकता। त्यानंतर जाऊया आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे। सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली। आपला वरचा क्वेश्चन होता सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन फक्त, आणि ग्राफिकली पण विचारू जाऊ शकतं। x + y = 6, x - y = 4। लक्षात घ्या, मोस्ट इंपॉर्टंट क्वेश्चन आहे। त्यानंतर मित्रांनो, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय फॉर्म्युला मेथड 5m² - 4m - 2 = 0, y² + 1/3y = 2। अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। त्यानंतर नेक्स्ट आहे, सॉल्व बाय क्रॅमर्स रूल 3x - 4y = 10, 4x + 3y = 5। मोस्ट इंपॉर्टंट क्वेश्चन। त्यानंतर कमिटीचा क्वेश्चन, अ कमिटी ऑफ 2 मेंबर्स इज टू बी फॉर्म्ड फ्रॉम द 3 बॉयज अँड 2 गर्ल्स, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स। इव्हेंट A आणि इव्हेंट B। इव्हेंट A काय? ॲटलिस्ट 1 गर्ल मस्ट बी मेंबर ऑफ द कमिटी। इव्हेंट B आहे, कमिटी मस्ट बी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल। अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारलं। लक्षात घ्या, मी तुम्हाला 10 क्वेश्चन दिले आहेत, व्हॅल्यू चेंज होऊ शकतात। मी तुम्हाला अजून सांगतोय, व्हॅल्यू चेंज होऊ शकतात, परंतु तुम्हाला हे क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत। लक्षात घ्या, तुम्हाला हे परफेक्ट करायचे। हे 2 मार्कचे आणि 3 मार्कचे क्वेश्चन आहेत। तुम्हाला हॉट्स क्वेश्चन मी दिले नाहीत, हॉट्स क्वेश्चनवरती सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे। हॉट्स क्वेश्चनचे मोस्ट इंपॉर्टंट क्वेश्चन तुम्ही परफेक्ट करा, ते पण विचारले जातील आणि तुम्ही मित्रांनो मॅथ्स 1च्या अल्जेब्राच्या क्वेश्चन पेपरमध्ये आउट ऑफ मार्क्स स्कोर करू शकता। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ सोडून लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।